हॅलो नमस्कार. आज बनवला होता मी तिरंगी पुलाव. तर ह्याचं नाव तिरंगी पुलाव याच्यासाठी आहे कारण मी त्याच्यामध्ये 3 रंगाच्याच भाज्या घातल्या होत्या. माझ्याकडे मटार होते, ते मी भाताबरोबर शिजायला घातले. त्यानंतर फ्लॉवर, फरसबी आणि गाजर असं सगळं एकदम बारीक कटिंग करून घेतलं. कुकर होईपर्यंत माझं कटिंग करून झालं होतं. त्याच्यानंतर तेलामध्ये आधी ह्या सगळ्या भाज्या खूप चांगल्या परतवून घेतल्या, कारण आपण ह्यांना शिजवणार नाही आहोत. कारण त्याच्यामुळे ना ह्यांचा जो क्रंचीनेस असतो तो खूप छान लागतो राईसमध्ये. म्हणून मला हा राईस आवडतो, कारण सगळ्या भाज्या अशा बॉईल केल्यानंतर खूप जास्त गोड गोड लागतात शिजल्यानंतर आणि अशा खूप क्रिस्पी लागतात म्हणून. तर तुम्ही असा राईस नक्की ट्राय करून बघा. मस्त कांदा तेलावर छान परतून घ्यायचा, त्याच्यामध्येच टोमॅटो घालायचा, आलं लसूणची पेस्ट घालायची आणि जे काही मसाले तुम्हाला आवडत असतील पावडर मसाले ते ॲड करायचे. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मी ॲड करणार आहे, ती म्हणजे बिर्याणी मसाला. हो, मी याच्यामध्ये चिकन बिर्याणी मसाला ॲड करते. तुमच्याकडे जो कोणता बिर्याणी मसाला असेल तो ॲड करा. आपलं घरचं लाल तिखट आठवणीने ॲड करा, कारण त्याची आपल्याला सवय असते त्या टेस्टची म्हणून. आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या भाज्या आपण सगळ्या छान परतून घेतलेल्या त्या भाज्या आणि राईस दोन्ही एकत्रच ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. किती सोपी रेसिपी आहे ना. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. घाईच्या वेळी असा पुलाव करून खायला खूप भारी वाटतं. आणि ह्याच्याबरोबर केली होती मी कोशिंबीर. बीट किसून घेतलं, त्याच्यामध्ये साखर, मीठ, चाट मसाला घातला, मिरची एकच घातली, तिखट नको होतं म्हणून, आणि मस्त घट्ट असं दही घातलं. हे सगळं छान मिक्स 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 करून घ्यायचं. झाली कोशिंबीर रेडी. आहे की नाही झटपट होणारी डिश आणि इतकी टेस्टी आहे. घाईच्या वेळी तुम्हाला ही डिश करायला आणि खायला दोन्ही गोष्टी आवडतील. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असा राईस बनवून मला कमेंट करून कसा झाला होता हे नक्की सांगा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.